मित्रांनो, जिल्ह्यातील शेतकरी जवळपास गेल्या 6 महिन्यापासून बोनसच्या प्रतीक्षेत होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोनसच्या वाटपाबाबत तारीख पे तारीख दिली जात असताना जवळपास 10 ते 12 दिवसांचा कालावधी लोटला आहे. जिल्हा पणन विभागाला निधी प्राप्त झालेला असून सुद्धा अद्यापही वेगवेगळे रिझन दिले जात आहेत. टेक्निकल प्रॉब्लेम आलेला आहे वगैरे वगैरे बरेच रिझन दिले जात आहेत. आणि बोनसची जी निधी प्राप्त असून सुद्धा जिल्हा पणन विभागाला बोनसची तारीख किंवा बोनस वाटपाबाबत टाळाटाळ केली जात आहे. अशात मित्रांनो, आपण ज्या जिल्ह्याविषयी आज माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यातील 234 जे धान खरेदी केंद्र होते तिथे ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांना आता बोनसची रक्कम ही वाटप होणार आहे. तर कधीपासून वाटप होणार आहे, त्याचबरोबर यासाठी किती शेतकरी पात्र ठरणार आहेत त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतळ, स्वागत आहे कृषीमान युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो, बघायचं झालं तर आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्याविषयीचा व्हिडिओ आपण पाठीमागे सुद्धा काही दिवसापूर्वी बनवला होता. तो जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा. तर भंडारा जिल्ह्यातील मागच्याच हप्त्यात वाटप सुरू होणार होते. वाटप सुरू देखील झालेलं होतं, परंतु अचानक थांबवण्यात आलं. टेक्निकल प्रॉब्लेम आले वगैरे वगैरे रिझन देण्यात आली, टाळाटाळ करण्यात आली. एकंदरीत बघायचं झालं तर मित्रांनो, जवळपास 234 धान खरेदी केंद्रावर ज्या शेतकऱ्यांनी हे जे धानांचं नोंदणी केलेली होती त्या शेतकऱ्यांचे आता तुम्हाला वाटेल जिल्ह्यातील सर्व जेवढ्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती त्या तेवढ्या सर्व शेतकऱ्यांची नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आता बोनसची रक्कम वितरित होईल. तर नाही मित्रांनो, 234 धान केंद्रावर ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे त्याच्यापैकी जवळपास फक्त आणि फक्त 20% शेतकऱ्यांचे डाटा प्रत्येक केंद्रानुसार 20% शेतकऱ्यांचे डाटा हे जिल्हा पणन विभागाने व्हेरीफाय केलेले आहेत. आणि एकंदरीत बघायला झालं तर 7/12 त्यानंतर तुमचं बँक पासबुक, तुमचं 7/12च्या नंतर 7/12 होल्डिंग म्हणजे आपण ज्याला 8 म्हणतो ते व्हेरीफाय झालेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, हे जे डॉक्युमेंट आहेत त्यांचं फक्त 20% डाटा हा प्रत्येक धान केंद्रावरून 20% शेतकऱ्यांचे डाटा. आता तुम्ही समजा 100 जर प्रत्येक धान केंद्रावर जर 100 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली असेल प्रत्येक, तर त्याच्यापैकी फक्त 20% डाटा हा व्हेरिफिकेशन झालेला आहे. आणि त्याच्यापैकी जे शेतकऱ्यांचे आधार होल्डिंग, आधार कार्ड, बँक पासबुक, त्याचबरोबर 7/12 होल्डिंग त्या शेतकऱ्यांचं व्हेरिफिकेशन कंप्लीट झालेलं आहे. अशा शेतकऱ्यांना सोमवारी संध्याकाळपासून म्हणजे 4 ते 5 वाजल्यापासून किंवा मंगळवारी सकाळपासून ही धानाची रक्कम वितरित होण्याला सुरुवात होणार आहे. म्हणजे भंडारा जिल्ह्यातून जर तुम्ही असाल आणि अजूनही धानाच्या प्रतीक्षेत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो. जर तुम्ही त्या 20% डाटा तुमचा जर तुम्ही त्या व्हेरिफिकेशन झालेल्या डाटामध्ये बसले असाल तुम्ही शेतकरी, तर तुमच्या खात्यावर 100% ही रक्कम सोमवारी संध्याकाळी किंवा मंगळवारी ही रक्कम तुमच्या खात्यावर वितरित होणार आहे. आता बरेच शेतकरी आता या व्हिडिओला कमेंट करतील की आम्हाला वितरित झाला नाही, फेक न्यूज वगैरे. तर मित्रांनो, नीट लक्ष देऊन ऐका की फक्त आणि फक्त 20% प्रत्येक केंद्रावरून फक्त 20% शेतकऱ्यांचा डाटा व्हेरिफिकेशन झालेला आहे कंप्लीट. त्याच शेतकऱ्यांना हे रक्कम वितरित होणार आहे, प्रत्येकाला वितरित होणार नाही. हे देखील लक्षात ठेवा. बाकीच्यांना जेव्हा त्यांचं व्हेरिफिकेशन कंप्लीट होईल त्यानंतर त्यांना ही रक्कम वितरित होणार आहे. म्हणजे सुरुवात झाली असं त्यांना दाखवायचं आहे की बाबा धान वाटपाला सुरुवात झालेली आहे, आम्ही निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करत आहोत असं त्यांना दाखवून द्यायचं आहे. त्या कारणास्तव प्रत्येक धान केंद्रावरून 20% शेतकऱ्यांचा डाटा व्हेरिफिकेशन झालेला आहे. आणि 234 पैकी म्हणजे जेवढे शेतकऱ्यांनी 234 पैकी ज्या धान केंद्रावर तुमची नोंदणी झालेली आहे त्याच्यापैकी 20% व्हेरिफिकेशन झालेलं आहे. अशाच शेतकऱ्यांना हा डाटा हे धानाचं बोनस हे वितरित होणार आहे. तर आता ही गोष्ट लक्षात ठेवा की सोमवारी संध्याकाळी किंवा मंगळवारपासून हा धानाचा बोनस तुमच्या खात्यावर 100% वितरित होणार आहे. ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.